इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील विको इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी व्यवस्थापनानं सुमारे 18 वर्ष काम करणारा कामगार 1 वर्षापासून निलंबित केल्यामुळे सदर कामगारानं आपल्या चिलाक पिल्ल्यांसह कंपनी विरोधात आमरण उपोषण सुरू केले। आपल्यावरील झालेला अन्याय दूर करून मला न्याय मिळावा अशी मागणी गेल्या वर्षभरापासून जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त व विभागाशी करूनही कामगार प्रकाश कचरू नाठे यांना न्याय मिळत नसल्यामुळे समस्त गोंदे ग्रामस्थ यांनी आज दुपारी कंपनी गेट बंद करून आपला निषेध व्यक्त केला। यावेळी काही काळ वातावरण तंग झालं होतं। गोंदे औद्योगिक वसाहतीतील बिको कंपनीत गेल्या 18 वर्षांपासून प्रकाश नाठे हे वाहक चालक म्हणून काम करतात। सुमारे 10 ते 11 महिन्यांपूर्वी किरकोळ वादात नाठे यांना गोवले गेले, ज्यात त्यांची काहीही चूक नव्हती। त्यामुळे त्यांना व्यवस्थापनानं कुठलंही कारण न देता कामावरून कमी केलं। याबाबत नाठे यांनी वारंवार कंपनी व्यवस्थापनाकडे विनंती केली होती, त्याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही। म्हणून नाठे यांनी स्थानिक ग्रामपंचायतीची मदत घेऊन त्यांना याविषयी पुढाकार घेण्याची विनंती केली। यावर ग्रामपंचायतीने विको व्यवस्थापनाकडे आमच्या गावातील कामगाराला पुन्हा कामावर घ्यावं अशी मागणी केली। त्यावर कंपनी व्यवस्थापनानं कामगार नाठे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत एक माफीनामा लिहून दिला, तर आम्ही तत्काळ आपल्या गावकऱ्यांस कामास घेऊ असं आश्वासन ग्रामपंचायतीला दिलं होतं। म्हणून ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन नाठे यांच्या नोकरीसाठी एक माफीनामा लिहून घेत तो बिको कंपनीकडे सुपूर्द केला आणि नाठे यांना लवकर कामावर बोलवावं अशी मागणी केली। मात्र याच माफीनाम्याचा बिको व्यवस्थापनानं दुरुपयोग करत तो कामगार न्यायालयात दाखल करून एक प्रकारे ग्रामपंचायत आणि कामगार प्रकाश कचरू नाठे यांची मोठी फसवणूक केली असल्याचा आरोप केला जातोय। याबाबत कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। व्यवस्थापनाकडून कुठलाही प्रतिसाद लाभत नसल्यामुळे तसंच त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्यानं नाठे यांनी कुटुंबासह उपोषणास प्रारंभ केला आहे। विशेष म्हणजे या उपोषणात नाठे पती-पत्नी, त्यांचे 1.5 वर्षाचे बाळ आणि आई, वडील, मुलगा यांचाही समावेश आहे। यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी देखील भेट देऊन कामगार मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं। उपोषणस्थळी गोंदे दुमाला सरपंच शरद सोनवणे, माजी सरपंच गणपत जाधव, उपसरपंच परशुराम नाठे, मोहन नाठे, संजय नाठे, रामदास सोनवणे, काळू सोनवणे, पोपट नाठे, रतन नाठे, विनोद नाठे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। आता आमचं म्हणणं हेच आहे की या कामगाराला कामावर घ्यावा आणि एक 3 दिवसापासून आहे इथं बसलाय, तर कंपनी प्रशासनाने बी कुठलंही लक्ष देत नाही आणि शासन पण लक्ष देत नाही। त्याकरता आता जोपर्यंत शासन आणि कंपनी प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहणार। आता आम्ही इथं बसलोय, गेट बंद करून ठेवलं, आतल्या आत आणि बाहेरचे बाहेर, जे येतील त्यांना बाहेर ठेवू आणि जे आतमध्ये त्यांना आतच ठेवू। तेव्हा कंपनी प्रशासन येईल विचारणा करायला, तेव्हा तहसीलदारांना वगैरे पोलीस प्रशासन आल्यावर आम्ही चर्चा करू त्यांच्याशी। बिको इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं 1 वर्षापूर्वी येथील भूमिपुत्र कामगार प्रकाश कचरू नाठे याला निलंबित केलं, काही कारण नव्हतं। आणि नंतर ज्यावेळेस ग्रामपंचायतीने त्यांच्या हद्दीमध्ये वाद नको म्हणून त्यांनी त्याला बोलवून घेतलं, त्याची समस्या समजून घेतली का काय झाले नक्की, आणि ते येऊन कंपनी व्यवस्थापक यांच्याशी बोलले। त्यावेळेस पाठक यांनी, इथले जे SS पाठक मॅनेजर, त्यांनी ग्रामपंचायतीला विश्वासात घेतलं आणि त्यांना सांगितलं जर त्याची चूक नसतानाही त्याने जर माफीनामा लिहून दिला तर आम्ही त्याला 2 दिवसात कामावर घेऊ। आणि मग ग्रामपंचायतीला असं वाटलं की आता त्याला रोजगार मिळतोय तर वाद मिटत असेल तर माफीनामा लिहून द्यायला हरकत नाही, कंपनीचा मॅनेजर सांगतोय, म्हणून त्यांनी त्याला कन्व्हिन्स केलं की बाबा राजीनामा दिला, माफीनामा दिल्याने काय फरक पडणार नाही। मग त्याने त्याचा माफीनामा तयार केला ग्रामपंचायतमध्ये आणि त्याच्यावर सही घेऊन तो या कंपनीच्या SS पाठक यांच्याकडे दिला। पण SS पाठक यांनी तो चौकशीमध्ये वापरला, त्याच्यावर 1.5 महिन्यांनी FIR केलं आणि नंतर आता त्याची चौकशी लावली आणि त्याची पूर्णपणे नोकरी घालवण्याचा त्यांनी कट रचला आहे। म्हणजे या SS पाठक ह्या मॅनेजरनी आमच्या ग्रामपंचायतीला तर फसवलंच, त्याचबरोबर आमच्या भूमिपुत्र या स्थानिक इथल्या कामगाराला फसवलं। आणि त्यामुळे आज या ठिकाणी सर्व आमचे ग्रामपंचायत सरपंच, माजी सरपंच आणि या सर्वांनी या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ म्हणून एक निषेध व्यक्त करतोय या SS पाठक यांचा। आज 3 दिवस झाले तो कामगार, त्याचं बायको, आई आणि 3 लहान चिमुरडे मुलं घेऊन या थंडी गारठ्यामध्ये इथं बसलाय। ना कंपनी व्यवस्थापक त्यांच्याकडे येतोय आणि ना कंपनीचा कुणी प्रशासक येतोय, कुणी आलं नाही। 3 दिवस झाले। आज इथं बिबट्या वाघांचा संचार आहे इगतपुरी तालुक्यात, इथं मुंबई आग्रा हायवे अपघात होऊ शकता, इथं काही घटना घडू शकते।
कोणी आलं नाही आणि तो एस एस पाठक इथं फरार झालेला आहे. या कंपनीवरती गेल्या 3 दिवसापासून फिरकत नाही आहे. म्हणजे मग असं ही मुजोरी कधीपर्यंत सहन करायची? हा पूर्ण गावाची ग्रामपंचायतीची फसवणूक आहे म्हणून आम्ही निषेध व्यक्त करतोय. आणि जोपर्यंत आता प्रशासक कुणीतरी येऊन आणि कंपनीचा व्यवस्थापक इथं येऊन या प्रश्नावर चर्चा करत नाही, आज ते कुटुंब मरून जाईल. तो पोरगा आजारी झालेला आहे, 3 दिवस झाले, तर आम्ही तोपर्यंत इथून आम्ही उठणार नाही आहे असा आम्ही ग्रामस्थांनी ठाम निर्धार केला आहे. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी.